नमस्कार आणि सर्वांना सर्वांचं मी स्वागत करते मनापासून. खरंच मला कौतुक वाटतं तुमचं, की तुम्ही रेग्युलर येत आहात आणि अभ्यास करत आहात. तुमच्या प्रश्नांवरूनच मला समजून येतं, की तुम्ही डीप अभ्यास करत आहात आणि खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपण ह्या पृथ्वीवर आलोच आहे स्वतःचा उद्धार करायला, स्वतःला शिकायला, दुसऱ्यांना शिकवायला नाही. आपल्यामधून जे काही ते शिकले तो त्यांचा गुण आहे. आपण दुसऱ्यांकडून जो शिकतो तो आपला गुण आहे. तर आपले गुण वाढवणं हे आपल्या हातात आहे टोटली. दुसऱ्यांचे गुण वाढवणं आपल्या हातात नाहीये. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची विचार करू नका. तुम्ही स्वतःमध्ये बघा. ठीक आहे? तर आजचा विषय आपण करायचा आहे, की इतरांना माफ करणं. इतरांना माफ करणं म्हणजे काय? म्हणजे सहानुभूती त्याच्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला 1-2 दिवसापूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हाही मी सांगितलं, की इतरांना माफ करणं किंवा इतरांना समजणं म्हणजे त्यांच्या बुटामध्ये आपला पाय टाकून कम्फर्ट किती आहे ते बघणं. त्या बुटांचा त्रास त्यांना किती होत असेल, ते आपण आपला पाय टाकून बघायचा आहे. तर आतापर्यंत आपण म्हणजे म्हणजे क्षमाशीलता बघत आहे आणि हा जो आज मी सांगते हे दुसऱ्यांना क्षमा करणं, हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये काल आपण शिकलो, की स्वतःला क्षमा करा. पहिल्यांदा स्वतःचा कचरा काढा. आता दुसऱ्यांना क्षमा करणं. आता आपल्याला दुखवणारी माणसं जी असतात किंवा ज्या गोष्टी विसरता येत नाही, त्या लोकांसाठी म्हणजे त्या गोष्टीसाठी त्यासाठी हा सत्र आहे किंवा हा एक विषय आहे. आणि हे सत्र म्हणजे किंवा हे फक्त त्यांच्यासाठी म्हणून नाही म्हणजे दुसऱ्यांसाठी नाहीये. तर हे मी माझ्या मनःशांतीसाठी आहे. असं तुम्ही सगळे म्हणा स्वतःला आत्ता हात ठेवा स्वतःला, की हे सत्र माझ्या शांतीसाठी आहे. ठीक आहे? तर आज आपण बघूया की इतरांना पहिला मुद्दा म्हणजे, की इतरांना माफ करणं म्हणजे त्यांचं समर्थन करणं नाही. समर्थन करणं म्हणजे ते जे म्हणतात ते बरोबर आहे हे मान्य करणं नाही किंवा त्यांनी जे केलं बरोबर केलं हे म्हणजे माफ करणं नाही. तर माफ करणं म्हणजे त्यांच्या चुकीला किंवा म्हणजे दुसरा एक भाग असंही म्हणता येईल, की जसं कोणी चूक करतात, कोणाकोणाच्या चुकीमुळे भयंकर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. तर याचा अर्थ असा नाही, की त्या चुकीला स्वीकार करणं, की "अरे बरं जाऊ दे, काही हरकत नाही. चूक केली ना, तू मानलं ना, ओके, ओके, काही हरकत नाही." असा अर्थ होत नाही. ठीक आहे? माफ करणं म्हणजे काय होतं, माफ करणं म्हणजे माझं मन जे हर्ट झालं, त्या परिस्थितीसाठून जे काही आहे, जखम झाली मला, त्या जखमेपासून मुक्त करणं स्वतःला. नाहीतर ते जखम कसं त्या काथ्यामध्ये समजा आपला हात अडकला, तर तो लगेच आपल्याला काढून घेतो. तिथे काही अडकवत नाही बसून. नाही, नाही कोणीतरी येईल, तो कथ्या काढेल आणि मग हे करेल, तसं करेल. तो काढो ना काढो, पहिले मी माझा हात काढून टाकेन तिथून. जर त्या तिथे माझा बोट कापत असेल तर. नाहीतर आपण असं करतो का कधी, की असं कापून राहिलं आणि तुम्ही राहू दे कोणीतरी येईल किंवा तो काथ्या काढेल आणि किंवा त्या काथ्याला समजेल आणि मग तो काढेल, असं काही म्हणतो का आपण? अरे एवढूसा अडकता लागला, एवढासा चाकू लागला तरी सटकन हात निघते आपला. किती म्हणजे माहिती आहे त्या मेंदूला आपल्याला, की अरे बापरे! याच्यापासून आपल्याला दूर व्हायला पाहिजे. म्हणजे तो निर्जीव वस्तू आणि आपल्याच हाताने होतं बरेचदा चाकू कापणं, अडकित्याने हात कापणं, हं, ह्या सगळ्या गोष्टी. आपणच करतो तरी सुद्धा दुसरा हात पटकन बाहेर बाजूला होतो आणि मग अरे बापरे! मला हात लागला, माझं हे झालं, ते झालं. कितीही करत असतो. आता लक्ष ठेवा, म्हणजे लक्ष द्या, बघा, की कोणीतरी दुसरा तुम्हाला जखमा देतो आहे आणि तुम्ही ते धरून ठेवताय आहात. म्हणजे सतत कापत राहताय. धड, 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 धड म्हणजे कमालच आहे ना. ते माफ करणं म्हणजे स्वतःला तिथून काढून घेणं. सटकन काढून घेणं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या जखमेपासून म्हणजे मुक्त करणं, स्वतःला दूर करणं, वाचवणं स्वतःला. म्हणजे तू मला दुखवलं होतंस, पण मी आता त्या वेदनेच्या साखळीमध्ये अडकणार नाही. म्हणजे ती साखळीच आहे ना, ती वेदना होते ना, ती अननोइंगली झोपेतही तुम्हाला काही टोचलं किंवा काही लागलं, तर पटकन तुम्ही उठता आणि तिथून आपली बाजूला करताय, हात बाजूला करता, पायाला काटा टोचला किंवा काही झालं तर, काच लागला एखाद्या वेळेस. तर हे बघा किती अननोइंगली
म्हणजे एक निर्जीव वस्तू तुम्हाला जेव्हा इजा पोहोचवते, तरी सुद्धा तुम्ही तिथून सटकन बाजूला होऊन जाता. आणि इथे तुम्ही म्हणजे तुमच्या जिवंतपणे तुमचे डोळे उघडून तुम्ही बघत आहात आणि तुम्ही तिथून निघू नाही शकत. वारंवार त्या काथ्याच्या समोर स्वतःला घेऊन जाता आणि स्वतःला कापत राहता. किती मूर्खपणाची गोष्ट आहे ना? आणि किती सहज आहे समजायला ही गोष्ट. राग राग धरणं म्हणजे गरम कोळसा आहे, हा दुसरा पॉइंट आहे. म्हणजेच आपण राग धरून बसणं म्हणजे त्या जखमेला कोरत बसणं. कोळसा तुम्ही हातामध्ये जळता कोळसा हातामध्ये धरून बसणं. आणि जेव्हा तुम्ही राग धरून बसता म्हणजे काय होतं, जो कोळसा जळतो आपल्या हातामध्ये तर कसा हात जळेल. म्हणजे हात जळतो म्हणजे काय होतं, तिथल्या पेशी जळतात. चटका लागतो आपल्याला आणि मग बघा काही दिवसानंतर फोड येतं, मग ते फोड निघतं आणि मग शेवटी तिथे जखम राहते. म्हणजे काय झालं, ते फोड आलं, ते पाणी साचलं म्हणजे काय झालं, तिथल्या पेशी मेल्या आणि मग नव्याने येतात. पण ती जखम असतेच तरी पण. सेम तसंच आहे. दुसऱ्यांच्या बद्दल राग येतो ना, तर ती अग्नी जळते आतली. ही बाहेरची अग्नी, कोळसा जळणं बाहेरचं तुम्हाला चटका लागणं दिसतं. पण जे आतमध्ये चटका लागतो आहे, ते तुम्हाला दिसत नाही. ते तुमच्या भावनेनी तुम्ही जळत आहे. तुमच्या मनाच्या कल्पनेने तुम्ही जळत आहे आणि तो म्हणजे राग आहे. आणि त्याच्यामध्ये खरंच तुमच्या पेशी जळतात आहेत. पण तुम्हाला ते दिसत नाही. तर दुसरा माणूस आपल्या मनात नाही तर आपल्या कृतीमध्ये सुद्धा त्याचा भार आपण वाहत असतो. म्हणजे आपण जे काही करत असतो त्याने जे काही कृती केली तुम्ही त्या कृतीचा भार तुम्हीच उगाचच वाहून राहिले. आणि क्षमाशीलता म्हणजे दुसऱ्यांना माफ करणं म्हणजे तो कोळसा खाली ठेवणं किंवा जसा तुमचा अडकीत त्यामध्ये हात आला किंवा चाकूने तुम्हाला कापायला लागलं तर लगेच बाजूला करणं. एका सेकंद नाही लागत तुम्हाला. कसं बाजूला करायचं? कसं राग विझून द्यायचं? आठवा. चाकू लागलं तर काय त्याच्यावर घासत बसता का परत-परत? नाही ना. मग हे जितकं सत्य आहे भौतिकतेमध्ये, तितकंच सत्य आध्यात्मिकमध्ये आहे. तुरंत एका क्षणामध्ये तुम्ही राग बाजूला करू शकता. म्हणून आता विचारलं मी म्हणून तेच सांगितलं ना कसं करायचं? तर प्रश्न स्वतःला विचारा ना, की त्याने ती चूक केली, खूप मोठी केली का? त्यात त्याचंच नुकसान झालं, त्याचं माझंच नुकसान झालं, की त्याचं पण झालं? मग ते नुकसान कितपत आपण भरपाई करू शकतो? नाही करू शकत तर नव्याने काय निर्माण करू शकतो? प्रश्नच विचाराय फक्त. उत्तर द्यायची नाही. उत्तरं म्हणजे चापलुसी करायची नाही, की "अरे, माझ्या जागी कोणी असतं तरी राग केला असता. ए, तुला पण असं कोणी म्हटलं असतं तर राग आला असता की नाही गं? बघ, सांग बरं. बघ, हिला पण राग आला असता." अगं, मला सगळ्या मोठ्या-मोठ्या लोकांना राग आला असता. मी तर काय ठीक आहे, मी तर माझी तर काही किंमतच नाहीये. पण ह्या अशा गोष्टी घडल्या ना, तर सगळ्यांना राग येतो. पण ॲक्चुअली राग येणं म्हणजे काय? त्याच्या मागचं इंटेन्शन जर तुमचं असेल, जसं आता बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचे, की त्यांना राग आला होता खूप. कशाचा? की माणूस माणसासोबत माणसासारखं वागत नाही. पण त्यांनी त्या रागाला आवेग आला कुठे म्हणजे त्यांच्या मागे काय होतं, किती प्रेम होतं ह्युमॅनिटीसाठी. ह्युमन बीइंग त्यांनी समजावून म्हणजे समजले होते, की अरे सगळे ह्युमन बीइंग सारखे आहेत. जशी भूक तुम्हाला लागते, तशी भूक आम्हाला लागते. जसं तुम्हाला चांगलं राहावसं वाटतं, तसं आम्हाला चांगलं राहावसं वाटतं. तुम्हाला एज्युकेशन आहे, आम्हाला एज्युकेशन मिळायला पाहिजे. ह्या बाबतीत पण जेव्हा लोकं ऐकत नव्हते, तेव्हा त्यांनी तो आवेग वाढवला. त्याच्याबद्दलचे त्यांचे भाषणं तीक्ष्ण झाले. पण ते सरेराम म्हणजे प्रश्न विचारायचे लोकांना. कारण त्यांनी सगळं बघितलं फॉरेनमध्ये आणि तेच ते लोकं आहेत. त्या लोकांना जसं मन आहे तसंच तर आपल्या भारतातल्या लोकांना आहे. तिथे तर कोणी कोणाला हात लावू शकतं. मग इथेच कसं काय म्हणजे हे अशा टाईपचं आलं. तर ह्या गोष्टीला म्हणजे त्यांनी त्या रागाला योग्य मार्ग दिला. त्या रागामधून सर्व माणुसकी जन्मली. तर अशी गोष्ट ठीक आहे ना. त्याच्याने आपण कोळसा नाही, त्या कोळशाला आपण शेगडीमध्ये जाळलं आणि त्याच्यातून अन्न शिजवून खाल्लं. यार पोट भरलं आपण आपलं. तो राग वेगळा आहे. तो कोळसा वेगळा आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून क्षमा करणं, दुसऱ्यांच्याबद्दल राग न मनात ठेवणं, क्षमाशीलताच म्हणजे आपल्या हातातला हा जळता कोळसा म्हणजेच ज्या आपल्या पेशी आतून जळतात आहेत, त्या बाजूला करून ठेवणं म्हणजे थंड करणं आतमध्ये. पेशी जळतात म्हणजे काय होतं, वेगवेगळे रोग होतात आपल्याला.
तर अशा पद्धतीचं हे तिसरा पॉइंट आहे नंतर त्याच्यानंतर, की माफ करणं म्हणजे सहानुभूतीने वागणं, बघणं, सहानुभूतीने बघणं. म्हणजे कसं, कोणाला आपण जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतो, केव्हा कोण कसं दुखवतो, जेव्हा तो स्वतः पण वेदनांनी भरलेला असतो. जर तुमच्याशी कोणी कठोरपणे वागत असेल, तो कदाचित आतूनही तुटलेला, तो स्वतःही आतून तुटलेला असतो. म्हणजे सहानुभूती म्हणजे त्याचं वागणं समजून घेणं. त्याला मान्यता देणं नाही. हे लक्षात घ्या हां. खूप म्हणजे मायन्यूट फरक आहे बरं का. सहानुभूती म्हणजे त्याचं वागणं समजून घेणं, मान्यता देणं नाही. आता याच्यात एक्झाम्पल म्हणजे मी माझं स्वतःचंच देते, की मला कसं समजलं सहानुभूतीने मी का बरं त्याच्याशी वागले, की मला त्याने करोडने फसवलं आणि मी सहानुभूतीने कशी वागू शकले? मला ते समजलं. जेव्हा मी पैसा कमवायला लागले किंवा मला ते समज आली किंवा मी जे बिझनेस कोर्सेस केले त्याच्यात अंडरस्टँडिंग येत गेली, की बिझनेस म्हणजे काय? तो कसा चालतो? कसा व्हॅल्यूज देतो आपण? कसा पैसा मग आपल्याकडे येतो? कसा ब्रह्मांड गावतो? हे सगळ्या गोष्टी मी म्हणजे लिटरली क्लासेसमध्ये जाऊन मी शिकली. पण ह्या गोष्टीचं नॉलेज त्या मुलाला नव्हतं. त्याला कधी असं वाटलंही नाही, की आपण शाळेत जसं जातो, शाळेत जसं शिकतो तसं ह्याही गोष्टी शिकणं जरुरी आहे. किंवा पैसा कमवणं हा किती सोपी गोष्ट आहे किंवा दुसऱ्यांना जेव्हा आपण फसवतो आणि तो पैसा घेतो, तर त्याच्यामागे त्याच्या मुलांची चिंता असेल किंवा त्याला वर करायचं असेल म्हणजे मान हे करायचं असेल, जे काय असेल ते. बघा आपल्याला चोरांचा राग येतो, की काय बाई हे लोकं चोर कधी चोरतात. पण ॲक्चुअली त्यांच्या जागेमध्ये एक दिवस बघा तर तुम्ही, रात्री बेरात्री उठा आणि कुणाच्या तरी घरात जा. कुलूप उघडण्याचा प्रयत्न करा किंवा कुणाला तरी मारहाण करून त्यांना चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लुटत असता दुसऱ्यांना, पण आतमध्ये काय धड-धड, धड-धड आणि तुमच्यापेक्षा पॉवरफुल असेल आणि त्याने तुमचा चाकू तुम्हाला घेऊन मारलं. पोलीस येत असतात. सापडले तर लोकं मारतील, हे करतील. बरं एवढं झाल्यानंतर मग समजा नाही सापडलं किंवा पोलीस आलं किंवा काही झालं, तर त्याच्यानंतर एक मारपीट करून तुम्ही जेलमध्ये जाणार. त्याच्यानंतर जेलमध्ये गेल्यानंतर पेपरमध्ये येते बातमी. मग तर सगळीच म्हणजे इज्जतच पार गेली. मग त्याच्यानंतर तर तुम्हाला ना नोकऱ्या मिळू शकतात, ना कोणाकडे बिझनेस कारण सगळा रिपोर्ट तुमचा होऊन जातो. म्हणजे किती वेदनांनी तो भरलेला असतो तो व्यक्ती. आणि ह्या गोष्टी मी प्रत्यक्ष पाहिलं त्याच्या खरंच त्याच्या म्हणजे तशा पद्धतीने पेपरमध्ये नाव आलं. भूमाफिया म्हणून नाव आलं त्याचं. किती भयानक. म्हणजे आता परत तो समजा बिझनेस करेल किंवा हे करेल, त्याचे व्हायब्रेशन्स कशा जातील? म्हणजे त्याने स्वतःचेच दरवाजे स्वतः बंद केले. किती कठीण परिस्थिती आहे आणि आज मी पैसा कसा कमवायचा किंवा काय व्हॅल्यूज आहेत, कसं द्यायचं ह्या पद्धतीने मी अभ्यास केला. तर मी घर बसल्या माझे क्लासेस घ्यायला लागले. आणि नुसते पैसा नाही आला तर विथ मान-सन्मान. माझ्या बोलण्याने कुणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल झालं. एक दिवस मी जात होते असं म्हणजे नूतन आली असेल तर कदाचित माहिती नाही. तर तिच्या फॅमिलीतली लोकं दिसले. आम्ही म्हणजे एका ठिकाणी जेवायला हॉटेलमध्ये गेलो. तर माझा ग्रुप होता सगळा आणि आम्ही तिथे वेटिंगमध्ये होतो म्हणून आम्ही थांबलो. तेवढ्यात ती स्टुडंट माझी आली आणि एकदम मला म्हणाला, "ओह मॅडम, मी ते असं तसं." ॲक्चुअली बघा किती सुंदर म्हणजे आपल्या ग्रुपमधून कोणीतरी आलं आणि आपल्याला बघून इतकं खुश होते. किती आनंद होत असेल? पण काय मी दिलं? काय असं हे केलं? पण तिच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला असेल. म्हणून तिने आपली म्हणजे अशी आपली ओळख बनली. किती सुंदर आहे त्यांच्यापेक्षा आपलं आयुष्य. नुसतं काही पैशानी साठी आपण त्यांचा राग धरून ठेवायचा ना. फसवलं मला, फसवलं मला पण. त्याने मला नाही फसवलं, तो स्वतः फसला. हां, भौतिक त्याच्या चिखलामध्ये फसला. त्याला जागृतीच नाहीये. किती कठीण आयुष्य बनवलं. तर हे करणं म्हणजे सहानुभूतीने बघणं, त्याच्या जागेवर स्वतः करणं बघणं. तर हे त्याचं वागणं समजून घेणं. पण याचा अर्थ मान्यता नाही. मान्यता देणं म्हणजे अच्छा याने असं केलं का? ठीक आहे. मी पण आता समोरच्याला असं करून बघेन. बघ ना किती धडकन त्याने किती इझिली कमवले ना पैसे. मी पण करून बघेन. तसं नाही होणार ते. त्यांनी इतक्या लोकांचा अपमान केला तर मी पण बदला घेते. हे मग बदला झाला. तर हे करायचं नाहीये. तर त्याचं वागणं समजून घेणं म्हणजे सहानुभूती असते. तर त्याच्या चुकीला मान्यता देणं नाही. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे, माफ करणं म्हणजे आपली ताकद ओळखणं. दुसऱ्यांवर ताकद दाखवून ताकद ओळखता येत नाही आपल्याला.
तर आपण किती मजबूत आहोत हे आपली ताकद आपल्याला ओळखता येते माफ करण्याने. आणि जो माफ करतो ना तोच आतून मजबूत असतो. स्थिर स्थिर म्हणण्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात त्याला, असं ताकद असते प्रचंड, असं म्हणजे समोर असं काय जे म्हणजे बोलायची हिंमत किंवा एक आत्मविश्वास, आत्मिक ताकद असते. आध्यात्मिक ताकद, की येस, मला ती एनर्जी माझी आहे ती स्टेबल आहे. आतला आवाज ऐकतो आपण, त्याला आपण आत्मिक ताकद म्हणतो, म्हणजे आपल्या आत्म्याची ताकद. तर क्षमाशीलता ही कमकुवतपणाचं लक्षण नाहीये, तर आध्यात्मिकतेची ताकद आहे. मी तुला माफ करतो हे म्हणणं म्हणजे स्वतःला दयाळू भाव समजणं स्वतःचा आणि जागरूक राहणं. दयाळू मायाळू म्हणण्यापेक्षा करुणा भाव. दयाळू म्हटलं तर कसं होतं, की गरीब भिकारी लोकांवर दया करतो, प्राणी मात्रावर दया करतो. पण जागरूक ठेवणं, जागरूक असणं म्हणजे करुणा, की त्याने मला फसवलं तरी सुद्धा मला त्याची कीव येते. म्हणजे त्याच्याबद्दलची सहानुभूती मला समजते. त्याचे दुःख मला समजतात आहे, की त्याने मला का फसवलं. याला म्हणतात करुणा. म्हणून आपल्या इन्स्टिट्यूटचं नावच प्रज्ञा करुणा आहे. प्रज्ञा म्हणजे ट्रू नॉलेज, सत्य ज्ञान. आणि आपण हे जे सगळं जाणतोय हे सत्य ज्ञान आहे. हे मी कोणत्या देवाधर्माच्या नावाने विकणं किंवा हे करणं किंवा धंदा म्हणून नाही, तर हे फक्त प्युअर जागरूक, माझी मनातली तीव्र अशी इच्छा आहे की तुम्ही जागरूक व्हावं, तुम्ही त्या दुःखातून मुक्त व्हावं. दुःख तर येणारच आहे, असं नाही की हा कोर्स नाही केला, कोर्स केला तर तुम्हाला दुःख येणारच नाही आता, किंवा नंदिनी मॅडमचं नाव घेतलं म्हणजे असं विसं काही नाहीये. दुःख येईल, पण त्याच्यातून जागरूकता आली पाहिजे, म्हणजे करुणा तुमची तुम्हाला समजली पाहिजे. सगळ्यांनी म्यूट करा, कोणाचा आवाज येतोय मागून. ठीक आहे. तर म्हणजे मी तुला माफ करतो हे म्हणणं म्हणजे स्वतःची करुणा जागृत करणं, म्हणजे दया आणि मायेच्या पलीकडे अजून करुणेमध्ये जगायचंय. ते आणि शेवटी आपण शांत आणि प्रेमळ असणं हेच आपले खऱ्या अर्थाने ताकद आहे. म्हणजे की तुम्ही कितीही चलबिचल अवस्थेत असेल, समोरचा व्यक्ती तुम्हाला बोलतोय, हे करतोय, तरी सुद्धा तुम्ही शांत आहात. ही तुमची खरी ताकद आहे. मी तुम्हाला काल एक रील पाठवली भगवान बुद्धांची. त्याच्यामध्ये पण बघा, आणि त्या सबस्क्राईब करा त्या चॅनलला. त्याच्यामध्ये पूर्ण बुद्धाची स्टोरी दिलेली आहे. त्यांच्या जन्मल्यापासून मला वाटतं काहीतरी 50, 56, 57 असे काहीतरी एपिसोड आहेत. रोज बघा, तुम्हाला बुद्धाचा बॅकग्राऊंड पूर्ण सुंदर पद्धतीने समजेल. तो जो हिरो आहे ना, त्या हिरोनी म्हणजे ज्याने बुद्धाचा रोल केलाय, कायच सुंदर आहे तो. आणि कायच सुंदर त्याने म्हणजे ऍक्टिंग केलेली आहे. तर नक्कीच बघा तो. तर मी वाटल्यास मी पाठवेल तसं. तर सबस्क्राईब करून तुम्ही म्हणजे ते रोज एक एपिसोड बघायचं, समजून घ्यायचं. तुम्हाला हळूहळू बुद्ध पण समजायला लागेल. बुद्ध हे कोणत्या जातीचे याच्या वगैरे दृष्टीने बघायचं नाही, तर ह्युमॅनिटी आणि नेचर याचं सुंदर त्याने सांगितलेलं आहे. मेलमिलाप. आणि आपण नेचरचाच भाग आहोत. तर आपलं शांत आणि प्रेमळ असणं म्हणजे ही आपली खरी ताकद आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही शांत आहात, प्रेमळ आहात म्हणजे स्वतःला तुम्ही वीक आहात असं नाही. आणि शेवटचा म्हणजे 5वा पॉइंट आहे, की क्षमा म्हणजे आतून सुटका स्वतःची. म्हणजे कर्मबंधनामध्ये आपण अडकतो ना, जन्म झाला म्हणजेच काय, हा धर्तीवर आपण आलो. चांगलं बोललं तरी कर्म, वाईट बोललो तरी कर्म, कोणाचं भलं करा तरी कर्म, कोणाचं वाईट केलं तरी कर्मच आहे. मग का नको यार, चांगलं कर्म करा ना, कशाला हे करायचं, तर क्षमा करा. म्हणजेच वाईट कर्म जे काही होणार असेल, किंवा वाईट कर्म म्हणजे इव्हन तुम्हाला ना माहिती असं चालता चालता पडले, जडले, तुमच्यासोबत ऍक्सिडेंट झालं, तुम्हाला काहीतरी झालं, कोणीतरी शिव्या मारल्या, कोणीतरी तुमचा दुष्ट विचार केला, हे सुद्धा तुमचे कर्म असतात आधीचे आणि तुम्हाला मिळतात. हे जरूर असते. तर अशा पद्धतीने म्हणजे त्या आपल्याला स्वतःच्या मधूनच सुटका द्यायची आहे. त्या कर्मामधून सुटका असतात. आता तुम्ही आपल्या म्हणजे शरीरावर बघा, की त्या आपल्या जखमा असतात. त्या जखमा आपण अशा त्याला जपून ठेवल्या, की मला जखम झाली, तुझं हा माझा, मी असं बाकीच्यांकडनं मला जखम झाली, हे मला जखम. हे तुम्हाला चांगलं वाटतंय? आतून ते किती त्रास देते तुम्हाला. आणि ती पिकली, त्याला हे झालं, त्याला मग कीड लागली, त्याला असं झालं, ते वाढत गेलं, मग एक वेळ आला की हात कापावा लागेल. म्हणजे ह्या जखमा जर आपण जपत राहिल्या अशा चांगल्या म्हणून, तर ते जखम नाही राहत. ते विष बनते, विष. तो आपला तेवढा पार्ट आपल्याला खराब करून टाकतो.
शेवटी तो हात कापावा लागेल तुम्हाला. म्हणजे तुमच्या शरीराला तो नष्ट करण्यासाठी जे तयार असते ती जखम. आणि क्षमा म्हणजे काय होतं, की त्या जखमेवर मलम लावणं, औषध लावणं. मग मला सांगा, काय चूज करणार तुम्ही? त्या जखमांना जपणं चूज करणार का तुम्ही? विष बनवायला आपल्या शरीरामध्ये? की क्षमा करणार म्हणजे जखमेवर मलमपट्टी करणार? हो ना? तर क्षमा म्हणजे तू मला त्रास दिलास, ओके. पण आता मी तुझ्या आठवणीने मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. म्हणजेच क्षमा करणं. तर त्याची जेव्हाही आठवण आली तर त्याला सहानुभूतीने तुम्हाला बघणं होऊन जाईल, की अरे यार! आणि एक तर तो आपल्याला शिकवतो पण आहे. स्वतःच्या दुनियेतला म्हणजे किती डेंजर झोनमध्ये टाकून तुम्हाला शिकवतो आहे. साधी सोपी गोष्ट आहे का ही? तुम्ही करून बघा, कोणाला फसवून बघा आणि मग करून राहून बघा. कसं वाटतं ते बघा. त्याचंही बघा निगेटिव्ह पण वागून बघा, की तुम्हालाच किती त्रास होतो. तर नक्कीच याच्यावरून तुम्हाला हे समजलं असेल, की क्षमा देणं, करणं हे सहज म्हणजे किती सोपा उपाय आहे. सोपा उपाय आहे. औषध लावा, मलम लावा, बँडेज पट्टी करा. त्याच्यावरून एक मी तुम्हाला म्हणजे स्वतःचा आणखी एक अनुभव पण मी तुम्हाला सांगते. हे तर झालं बाहेरच्या लोकांसाठी. पण कधी-कधी आपण आपल्या आई-वडिलांसाठी सुद्धा म्हणजे क्षमा करत नाही किंवा त्यांचा दोष जपून ठेवतो. एक मी माझ्या स्वतःचं सांगते, की मी स्वतः म्हणजे माझ्या वडिलांसाठी म्हणजे माझे वडील म्हणजे माझ्यासाठी हिरो होते. की ते जे म्हणतील, ते जे करतील, येस! कायच आणि त्यातल्या त्यात ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे लेव्हलचे ऑफिसर, साऱ्या नागपूर शहराचे एकदम हे आणि इतकं टापटीप होतं त्यांचं. आमच्या वेळेस तर तेव्हा ट्युशन्स वगैरेचं हे नव्हतं. तर ते स्वतः आम्हाला शिकवायचे आणि आम्हाला शिकवताना म्हणजे आमच्या स्टुडंट्स म्हणजे अजून तुमची मित्रमंडळी आणा, त्यांच्यासोबत अभ्यास करा, होमवर्क करून घ्यायचे आणि सगळ्यात क्लासमध्ये सगळ्यात टॉप चांगली वही आमचीच राहायची. म्हणजे आमच्या भावंडांची सगळी. कारण ते करवून घ्यायचे तसे. कलर पेन्सिलमध्ये कलर द्या, सायन्स एखादं वगैरे अशा टाइपचं इतकं सुंदर त्यांनी बालपण सगळं आणि एकदम मस्त आहे सगळ्या गोष्टी. पण जेव्हा लग्न झालं माझं आणि नंतर मग जेव्हा म्हणजे वाटणी जी काही त्यांनी केली आपली, जी काही त्यांची प्रॉपर्टी होती, त्यांनी फ्लॅट्स, दुकानं, मोठा बंगला हे सगळं केलं ना, हे सगळं त्यांनी आपल्या 3 मुलांनाच दिलं फक्त आणि बहिणीला काहीच नाही. म्हणजे मला काहीच नाही. जे काही माझं लग्नामध्ये खर्च केलं, मला जे काही सोनं दिलं असेल बस तेवढंच. मला तेव्हा खूप म्हणजे वाईट असं एकदम वाटलं होतं, की पप्पा एवढं आपल्याला आणि आम्ही डायनिंग टेबलवर बसायचो ना, तर त्यांचं शिकवण तिथेही चालू. बाबासाहेबांच्या कितीतरी गोष्टी. ते स्वतः मिलिंद कॉलेजमध्ये एज्युकेशन झालेलं आणि ते बाबासाहेबांना त्यांनी जवळून पाहिलेलं, त्यांचा स्पर्श त्यांना झालेला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर सांगायचे. तर मला खूप फील व्हायचं ह्या गोष्टी, की बाबासाहेबांच्यामुळे आज आपण स्त्री शिक्षण, स्त्रियांना किती कायद्यांनी त्यांनी आपल्याला म्हणजे कायद्याने आपल्याला म्हणजे स्वतंत्रता दिली आणि किती आपल्यासाठी आज त्यांच्यामुळे आपण स्त्रिया शिकतो आहोत किंवा ह्या लेव्हलवर आलो आहोत. बरोबरीचं स्थान मिळालं, सगळं मिळालं. हे सगळं पप्पांना माहिती आहे. पप्पा इतकं बाबासाहेबांच्या बद्दलच्या पुस्तकं, लायब्ररीज होती. पण पप्पांनी असं का केलं? वाटलं तर का मला पण काहीच दिलं नाही? इव्हन मला विचारलं तर असतं, की "बाळा तुला काही पाहिजे?" मी नाही म्हटलं असतं ना. हरकत नाही ना. पण ॲक्चुअली माहिती हे मला कितीतरी मी ना त्यांच्याशी बोलायची हिंमत कधी माझ्या नवऱ्याने असं मला कधी त्रास दिला असं कधीच नाही. पण माहिती नाही मला खूप आतमध्ये असं फील होत राहायचं. पण याचा अर्थ असा नाही, की मी माझ्या वडिलांशी नफरत करायला लागली किंवा काहीतरी मी बोलत नाही. त्यांच्याशी मी बोलेल चांगलं. मी त्यांच्यावर कविता लिहायची, लेख लिहायची. ते मला कितीतरी लोकांच्या समोर प्रस्तुत करायचे. मी ड्रॉइंग काढायची. तर माझ्या वडिलांचं मी पोर्ट्रेट केला. त्यांच्या बॉसचं पोर्ट्रेट करून मी त्यांच्या काय-काय नाही प्रोग्राम वगैरे सगळं. पण मला ही गोष्ट खंत अशी आतमध्ये नेहमीच राहायची, की पप्पांनी अन्याय केला आपल्यावर. पप्पांनी अन्याय केला. जे म्हणतात ते करत नाही ते. मुलं आणि मुलगीमध्ये फरक केला. पण जेव्हा मी हा कोर्स केला लँडमार्क फोरम वगैरे किंवा मी जसं माझं स्वतःचं हे जे मी तुम्हाला आज सांगते ना हे सगळं, तर मी जे शिकले तेच त्याच्यातूनच तुम्हाला पॉइंट्स करून सांगते म्हणजे. तर ते मला मग जेव्हा समजायला लागलं, की हे कसं होतं म्हणजे काय हा खरंच भेदभाव केला का त्यांनी? मग मी स्वतःला प्रश्न विचारला, की मी लहानपणापासून आठवायला लागली, की मी इतक्या वर्षाची होती, इतक्या वर्षाची होती. मी रडले कधी, तर पप्पा मला घेऊन कडेवर मला ते आठवतं.
मग त्यांनी गोष्ट सांगितलेली आठवते. मग ते शेकोटी तेव्हा राहायची, चुलीवर पाणी गरम करायचो, तर मग तिथे मग बसता-बसता काहीतरी गोष्ट ज्ञान द्यायची. मग ते ज्ञान देताना कधी भेदभाव केला का? "घे, तू नको ऐकू, चल माझ्या मुलांना ऐकू दे." नाही. मार पडला कधी, तर पोरींना मला मार पडलेला मला कधीच आठवलं नाही, की मला खूप म्हणजे बेदम मारलं किंवा कधीतरी केलं. रागवलं नक्कीच, पण असं मारलं असं कधीच नाही. पण मुलांना मात्र तर दवडून-दवडून मारलं त्यांना. म्हणजे त्यांनी जरा मस्ती केली, दादाने काही गोष्टी केलं, की त्याला शाळेला चाट मारली, की त्याला मारा. म्हणजे त्यांच्यावर म्हणजे त्यांना हे केलं, पण आम्हाला खूप लाडाप्रमाणे. नंतर मग कपड्यांमध्ये त्यांना घेऊन दिले, आम्हाला घेऊन दिले नाही. आम्हाला फाटके कपडे घेतले, आम्हाला हे खा, ते खा, असंच काहीच नाही. उलट आपल्या ताटालाच आम्हालाच पहिले देणार, म्हणजे मुलींना पहिले देणार. "खा बेटा, घे बेटू, शहाणा बेटा माझा बाळ, पूर्ण संपवतो, पूर्ण हे करतो." ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आईने सुंदर म्हणजे संसार कसा करायचा तो आपल्या भातुकलीच्या गेममधून शिकवलं. त्याच्यानंतर मोठं झालं, रूम्स वेगळे. उलट आमची रूम जास्त चांगली. जास्त व्यवस्थित पहिल्यांदा म्हणजे त्या जमान्यामध्ये कूलर म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आमच्या रूममध्ये पहिले कूलर लावला. मुलांच्या रूममध्ये नाही. त्याच्यानंतर मग लुना आली. जेव्हा कॉलेजमध्ये गेलो. दादाला सायकल, मला लुना घेऊन दिली. का असं मग इथे का बरं तुझ्या मनात नाही आलं, की भेदभाव केला पप्पांनी? उलट ते जास्त प्रोटेक्ट करत होते मुलींच्या जातीला आणि सगळ्यात मेन म्हणजे एक आपल्या मुलापेक्षा जास्त चांगला जावई शोधला. जो जास्त पॉवरफुल होता. गरिबीतून वर आलेला, मेरिट स्टुडंट, इतका हुशार व्यक्तिमत्व, की ज्याने स्वतःहून स्वतःचं समाजामध्ये नाव कमवलं होतं. आज मला कळतं, की जावई शोधणं किती कठीण आहे आणि कुणाला निवडणं किती कठीण आहे, की आपल्या जीवाचा तुकडा कुणाला देणं किती कठीण आहे. आणि तेही इतकं म्हणजे मला कधीच असं हे केलं नाही, की मी चहा घेऊन ट्रे करून कोणाच्या घरी जाईल, म्हणजे कोणाकडे जाईल आणि ते मला बघतील आणि तो बघण्याचा प्रोग्राम झालाच नाही माझ्याकडे कधी. परस्पर त्यांनी सगळ्या गोष्टी सेटअप केल्या. त्याच्यानंतर शुभीच्या डॅडींकडनं होकार आला आणि मग आम्हाला दोघांना भेटवलं. हे सगळी प्रक्रिया मला जेव्हा समजली, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं, की किती म्हणजे मूर्खपणा करतो. तोपर्यंत माझे वडील नव्हते. ते चालले गेले होते. म्हणजे ते नव्हते म्हणजे. म्हणजे मी जेव्हा स्वतःला प्रश्न विचारलं, मी त्यांच्या दृष्टिकोनातून मी स्वतःला बघितलं, तेव्हा मला ते सहानुभूतीचा भाव आला, करुणेचा भाव आला, की एका बापाला म्हणजे आपल्या पोरीसाठी एक घर शोधणं म्हणजे किती कठीण गोष्ट असते. तर अशा पद्धतीने तिथेच मी स्वतःला क्षमा केली, त्यांना क्षमा मागितली, त्यांना आपल्या त्या विचारातून मुक्त केलं. म्हणजे जन्मदात्या बापाविषयी सुद्धा आपल्याला मनात म्हणजे विरोधाभास असतो आई-वडिलांबद्दल, भावा-बहिणीबद्दल. मग ते दूरचे तर खूपच दूर झाले. हो ना? पण आपला बघण्याचा दृष्टिकोन बघायचा आहे. आलं लक्षात? ह्या सगळ्या मी स्वतःच्या सत्य घटना सांगते बरं का. ह्याच्यावरून म्हणजे तुम्हाला हे समजायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं, की मी नुसत्या म्हणजे वाचलेल्या गोष्टी किंवा कुठून तरी बघितलं आणि तुम्हाला सांगितलं असं नाहीये. ते मी ज्या आपल्या स्वतःवर घडलेल्या गोष्टी असतात, स्वतः मी जे अनुभवते ते मी शेअर करते. कारण त्या जास्त तुमच्या हृदयाशी म्हणजे एकरूप होतात. तर मला तिथे जायचंय. तुमच्या हृदयाशी जोडायचंय. आलं लक्षात? म्हणून सर्वांनी होमवर्क करा. खरंच तुम्ही मुक्त झाले पाहिजे. हाच एक माझा त्याच्या मागचा म्हणजे उद्देश आहे बस. आणि आज जसं रजनीताईंनी म्हणजे केलं, खरंच हे आशीर्वादच आपण घेऊन जाणार आहोत. अजून काहीच नाही. काहीच घेऊन नाही जाणार आहे. तर स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा, की मी अजूनही कुणावर राग धरून आहे का? मायन्यूटली बघा. आईवर सुद्धा आपण हे करतो किंवा मग तो राग माझा काही नुकसान करतोय. मी त्या व्यक्तीला अजून म्हणजे जसं मी माझा दृष्टिकोन बदलला, तशा पद्धतीने मी दृष्टिकोन बदलून मी बघू शकते का त्या व्यक्तीला? किंवा त्या व्यक्तीला त्याच्या वागण्याच्या मागे किती वेदना झाल्या असतील, याच्याबद्दल मी विचार करू शकते का? असे विचार करा. मी तुम्हाला लिहून तर पाठवेलच मी तुमचे हे म्हणजे काय प्रश्न विचारायचे स्वतःला वगैरे नक्कीच मी एक हे करेल. ठीक आहे? आणि आजचं होमवर्क आहे तुम्हाला, की आज खरं आणि मी अक्षरशः मी लिटरली हे होमवर्क मी केलेलं आहे बरं का, हे सगळ्या गोष्टी. आणि तशा पद्धतीने तुम्हाला होमवर्क सांगते, की लिटरली लिहा एका तुमच्या डायरीवर किंवा एका पानावर लिहा. डायरीवर नाही, कारण ह्याच्यात मी फाडण्याचं सांगते.
एक पान घ्या कोरं, त्याच्यावर लिहा की तुमच्या त्या व्यक्तीचं ज्याने तुम्हाला दुखावलं, त्याच्याबद्दल लिहा आणि त्याच्यात लिहा वाटल्यास असं, की काय कशासाठी त्याने दुखवलं, काय तुम्हाला मनाच्या विरुद्ध केलं किंवा कशा पद्धतीने त्रास देतोय. आता प्रेझेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास देतो आहे तो व्यक्ती. स्पष्टपणे लिहा. कोणाला दाखवायचं नाही हे लेटर. ते तुमच्या मनातल्या ज्याही वेदना असतील, ज्याही भावना असतील पूर्ण ते काढा. आणि त्याच्यामध्ये लिहा असं, की तुझ्यामुळे शेवटी म्हणजे जे काही तुम्ही लिहिली स्टोरी लिहाल स्पष्टपणे आणि शेवटी काय लिहायचं, की तुझ्यामुळे मला खूप वेदना झाल्या आहेत. पण मी आता या जखमा ज्या तू मला दिल्या, त्या जखमांपासून मी स्वतःला मोकळं करते आहे. मी तुला माफ करते आहे, माझ्या शांतीसाठी. तरी आता आणि मी तुम्हाला घेईन मी आता मेडिटेशन, तशा टाईपचं मेडिटेशन स्वतःला करायचं आहे. मी माझ्या शांतीसाठी मी तुला माफ करते आहे. स्वतःची सही करा वाटल्यास लिहा त्याच्यावर. जे काही तुम्हाला ड्रॉइंग करायचं वाटतं, जसं काही जे काही कधी-कधी आपल्याला काही-काही चित्रांमधून व्यक्त करावंसं वाटतं, तर चित्रांमधून व्यक्त करा. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हे पत्र फाडा, जाळा त्याला आणि टॉयलेटमध्ये टाकून द्या किंवा जमिनीमध्ये गाडून टाका. म्हणजे त्याला संपवून टाका. आणि लिटरली बघा ते जळताना आणि त्या म्हणजे तो कागद नाही जळते. तुम्हाला झालेल्या त्या वेदना जळतात आहे. तुम्हाला त्या जखमांपासून मोकळं करायचं आहे स्वतःला. हे नक्की करा. ठीक आहे? आणि तिथून तुम्ही मुक्त होऊन जाता. बघा कसं होतं. त्याच्याही नंतर समजा मग अजून आठवलं काही झालं तर लिहा लेटर परत, की हे राहिलं होतं, ह्यालाही मी सोडते. बस मी सोडते. मी स्वतःला मुक्त करते आहे. मी माझ्या शांतीसाठी करते. असं करायचं आहे आणि आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करायचंय. तर आजचा विचार आहे, दुसऱ्यांना माफ करणं म्हणजे आपल्यावरचं ओझं हलकं करणं. दुसऱ्यांना माफ करणं म्हणजे आपल्यावरचं ओझं हलकं करणं. कोणावरही उपकार करत नाही आपण माफ करून. आपण आपल्या डोक्यावरचं भार खाली ठेवतो. भगवान बुद्धांची गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे. मी सांगितली होती मला वाटतं त्या दिवशी काहीतरी, है ना? की एक व्यक्ती येतो म्हणतो, की भगवान मला खूप टेन्शन आहे. मला इतकं राग येतो, एवढं हे येतो, लोकं मला खूप त्रास देतात, असं तसं मला खूप हे येतं. ते म्हणाले, की "बरं चल, आपण थोडंसं फिरायला जाऊ." आणि एक मोठा दगड उचलला. म्हणजे दगड उचल आणि सांग मला तू काय काय झालं ते. आणि तो दगड उचलतो आणि भगवान बुद्धांसोबत तो चालायला लागतो. ते चालतात आहे, ते ऐकतात आहे. ओके, ओके. तो सांगतोच आहे, "असं आहे भगवान, असं होतंय, माझी बायको तशी होते, मला इतका राग येतो, एवढं टेन्शन आहे माझं, असं आहे, तसं आहे, ऐकत नाही, असं आहे." थोडा समोर जातो, हात दुखायला लागतात त्याचे. ते भगवान, "अच्छा, अच्छा, ओके, ओके. बरं अजून काय होतं? अजून काय होतं?" भगवान ते फक्त शांतपणे हां, ऐक त्याला उपाय काहीच नाही देत आहेत ते. ते फक्त चालतात आहे. म्हणजे म्हणतो, "अरे," तो व्यक्ती म्हणतो, "भगवान मला हा दगड इतका वजनदार उचलायला सांगितलं कशासाठी? कुठपर्यंत चालायचं?" तर "चल ना थोडंसं अजून." "हां, चल." "कुठे ठेवायचं कुठे?" "तिथे चल ना, चल." अजून चालतं, चालतं. तो सांगतो ते आणि मग एकदा म्हणतो, की "भगवान आता माझ्याच्याने हे ओझं उचलून होत नाही." ते भगवंत बघतात, "अरे, तुझा हात दुखला, तुला उचलून होत नाही, तरी तू ठेवलं नाही. तू अजूनही घेऊन चाललाच आहे." त्या माणसाला आश्चर्य वाटतं, "अरे यार, तुम्ही भगवान तुम्हाला सांगितलंच नाही ठेवायला." "अरे, पण तुझा हात दुखला, तुला त्याचा त्रास झाला. तर तुझं तुला समजलं ना, ठेवून दे ना. तू माझ्या सांगण्याची वाट का बघतोस?" काय समजलं बरं या स्टोरीवरून? काय समजतं आपल्याला? कोणीतरी सांगेल तुम्हाला, की माफ करून दे, जाने दे यार, छोड़ दे यार, अरे काय को तू ऐसा करता यार, अरे ए वो ऐसाच आहे, अरे वैसाच आहे. ह्याची वाट बघताय तुम्ही? अरे तुम्हाला भारी वालाय दगड, तो तर टाका ना, फेका ना. तो काय दगड तुमच्या कामाचा आहे? आणि भगवान काही कार्याला सांगितलं का? बिल्डिंग बांधायची आहे? ठीक आहे, ओझं घेऊन जायचं तर बाबा बिल्डिंग बांधता येईल, मोठ्या लोकांचं भलं होईल. गोष्ट वेगळी. मजुरी लोकं बिचारे कामं करतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना पैसा मिळतो, त्यांना त्याचं फळ मिळतो. इथे काय मिळणार आहे तुम्हाला इथला दगड तिथे उचलून उगाचच. तर हे ट्रूली आपल्या जीवनावर बघा, फॉलो करा त्याला. नुसत्या ह्या स्टोरीज स्टोरीज नसतात. त्याच्यातून खरं काय ते शिकायचं असते आयुष्याच्या वळणावर.
तर हेच आहे आजचं सुंदर विचार, की दुसऱ्यांना माफ करणं म्हणजे आपल्या वरचं ओझं हलकं करणं. सोडून द्यायचं आहे. ठीक आहे? तर आपण पहिल्यांदा एक काम करूया, मेडिटेशन घेऊया आणि मग आपण बोलूया. बरोबर आहे. नकारात्मकता म्हणजेच हे सगळ्याच गोष्टी. राग, लोभ, मोह, माया, कोणाची ब्लेमिंग, कंप्लेंटिंग, मी बिचारी बनणं, हे नकारात्मकताच आहे. हे सगळं नकारात्मक. नकारात्मकता म्हणजे असं काही वागणं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला लो फील होते. मी बिचारी असं म्हटल्यानंतरही तुम्ही नकारात्मकतेमध्ये आहात. मी बिचारी. माझ्यावरच अन्याय करतात सगळे लोकं. मी सहन करते ना म्हणून. मी चुपचाप ऐकते ना म्हणून. मैं अच्छी हूं ना इसलिए. हे नकारात्मकता आहे. आलं लक्षात? नकारात्मकता म्हणजे नाही म्हणणं नाहीये. कोणत्या कोणत्या गोष्टीला नाही. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये सांगते, इनफ इज इनफ पण म्हणता आलं पाहिजे. येस. तर ती नकारात्मकता नाहीये कोणाला थांबवणं. बस तुझा अन्याय मी सहन करणार नाही. ही नकारात्मकता नाहीये. ही सकारात्मकता आहे. आलं लक्षात? खरंच डोळ्यात पाणी आलं कीर्तीच्या आणि ऍक्च्युली डोळ्यात पाणी येणं म्हणजे ती निगेटिव्हिटी निघून जाणं आहे. निगेटिव्हिटी निघून जाणं. चला आपण ह्याच याच्यामध्ये राहूया आणि एक हे करूया. येस. मी तुमचे मेसेजेस वाचते, पण मी तिथे तुरंत रिप्लाय करत नाही. कारण काय होतं, की तो फ्लो निघतो. म्हणून मी म्हणजे माझ्या फ्लोमध्ये बोलते. पण मी तुमचे मेसेजेस वाचते बरं का. म्हणजे मला माहिती आहे. तर मग ते थोडंसं फ्लो होऊन जातं ना वेगळा, म्हणून मी त्याच्यामध्ये करत नाही. तर याचा अर्थ असं समजू नका, की माझं लक्ष तुमच्यावर नाहीये. तुमच्याचवर सगळं लक्ष आहे माझं. तर चला शांतपणे बसा आणि आणि स्वतःच्या श्वासात लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, अगदी आपोआप येतोय. तुम्हाला काहीच करावं लागत नाही. आणि मी हे प्रत्येक मेडिटेशन मध्ये सांगते. डीपली विचार करत चला. सत्याला आपल्याला समजून घ्यायचंय. हे सत्य आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्याला विश्वास द्यायचा आहे की हो, श्वास आपोआपच येतो आहे. एका क्षणाचं सुद्धा मला प्रयत्न करायची गरज पडत नाहीये. निसर्गाने किती गोष्टी आपोआप दिलेल्या आहेत. ही क्षमाशीलता सुद्धा ही आपोआप दिलेली आहे. तुम्ही क्रिएट नाही केलेला आहे. क्षमाशीलता हा नॅचरल गुण आहे. आपल्या अज्ञानामुळे स्वतःला आरशात बघणं विसरून गेलो. त्या आरशावर सारी धूळ लावून ठेवली, चिखल लावून ठेवला. कधी पुसलोच नाही आपण त्याला. कधी स्वतःच व्यक्तिमत्व, स्वतःच प्रतिबिंब बघितलंच नाही.
बाहेर सूर्य पाहिलं, चंद्र पाहिलं, तारे पाहिले, पण आपल्या आतमध्ये पण सूर्य आहे, प्रकाश आहे. कधी पाहिलंच नाही. आपल्याच जखमांना लावायला औषध हे क्षमारूपी औषध आपल्या आतमध्येच आहे आणि आपल्याला माहितच नाहीये. अंधारात ठेवलं होतं ना. अंधारात दिसतच नाही काही गोष्टी. पण आज मात्र आपल्याला त्या समज रूपी प्रकाशाने प्रकाश दिलेला आहे. आत्मप्रकाश म्हणतात त्याला. आणि तिथे आपल्याला मिळालंय क्षमाशीलता. जिथे स्वतःला माफ केलं, आता इतरांना माफ करायचंय. शोधा, अजूनही कोणावर राग धरलेला आहे का? कोणी व्यक्ती असेल की ज्याच्यावर तुम्ही राग अजूनही तुमचा जाऊ शकत नाही. बघा त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीला समोर आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आतमध्ये? तुम्हाला सांगितलं, हातावर कोळसा, जळता कोळसा ठेवणं म्हणजे पेशी जळतात. तुम्हाला हे बाहेरून भौतिक मधून दिसतं, पण आतमध्ये तुमच्या पेशी डॅमेज होतात आहेत. त्या आवेगाने, त्या आगीने, आग आहे राग म्हणजे. स्वतःचं नुकसान करत आहात. शिफ्ट करायचा प्रयत्न करा की हे काही त्या व्यक्तीने केलं तुमच्यासोबत, त्याला तुम्ही दुसऱ्या नजरेने पाहू शकता का? अरे सिंपल हीच गोष्ट की आपल्याला कुणीतरी समजवण्यासाठी कोच मिळालेला आहे. अशी एक जागा मिळाली की जिथे आपण आपल्या वेदना एक्सप्रेस करू शकतो. आपल्या दुःखासोबत कोणीतरी आहे आपल्यासोबत, पण त्या व्यक्तीसोबत तर कोणीच नाहीये. त्याच्या वेदना समजून घ्यायला किंवा त्याला त्याच्या वेदना सांगायला अशी काही जागाच त्याने निर्माण केली नाहीये. किती भयंकर सिच्युएशन मध्ये तो आहे. दृष्टिकोनातून बघा. त्याच्या वेदनाचं स्तर बघा की त्याला इतकं सुंदर सगळं मिळालेलं आहे, पण त्याच्यामध्ये ते विचारच येत नाही एन्जॉय करण्याचं, लाईफ एन्जॉय करण्याचं. चाकूने स्वतःच कापतो आहे. पण चुकूनही चाकू लागला तरी हात पटकन काढून घेतो. तो अजूनही स्वतःच्या घावांवर चाकू फिरवतोय. कंटिन्युअस. नाही. तो एक दिवस अपंग होऊ शकतो.
क्षमा करा त्याला. तुमच्या क्षमेच्या ऊर्जेने सुद्धा त्याच्या जखमेवर मलम लागेल. तुम्हाला तर मलम आहेच तुमच्यासाठी क्षमा करणं, पण तुमचा एनर्जी जातात. जसं आपण सुगंध लावतो आणि सुगंध इतरांना पसरवतो, अगदी तसंच तुमच्या ऊर्जा त्याच्यापर्यंत जातात. तुमच्या क्षमेच्या ऊर्जा त्याच्यापर्यंत जाऊ द्या. किती दिवस, किती वेळ लागेल मला नाही माहिती. माझं काम आहे मलम लावणं, एनर्जी देणं. आता वातावरणाप्रती जागृत व्हा. आपल्या हातापायांची बोटं हलवा आणि हलकेच डोळे उघडा. येस, तुम्हाला सर्वांना मी अलाव केलेलं आहे. तुम्हाला काही बोलावंसं वाटत असेल, शेअर करावंसं वाटत असेल तर नक्की तुम्ही करू शकता. येस, बोला. अनम्यूट होते ना? नाही होते? अलाव. ओके 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 ओके, आता मी केला, अलाव केला. येस, अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. कोणाला काय समजलं? मॅडम, येस, बोला. अक्षरशः असं वाटतंय की त्या देवाने असं ऐकलं आणि तुमच्या रूपात तो समोर बसला आहे आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. नाही, मी शब्दात काही बोलू शकत.
जे जातोय ना, डीप मध्ये जातोय ना अजून अजून, हो म्हणजे स्वतःला खोदतोय आपण, स्वतःला बघतोय हो की भगवंताने किती दिलेलं आहे आपल्याला, किती समज दिलेली आहे, है ना. खरंच हो. येस. म्हणजे असं की थँक्यू मॅडम. मी फक्त आता थँक्यूच बोलू शकते तुम्हाला. खूप मोठा मार्ग दाखवला जो मी इतकी वर्ष शोधत होते. मला हे माझ्यातून काढून टाकायचं होतं. म्हणजे मला सारखं असं वाटायचं. मी लिटरली आपला कोर्स व्हायच्या आधी मी बोलायचे सतत की देवा मला माझ्या आईसोबत खूप प्रेमाचं नातं हवंय. मला माहित नाही का असं होतंय, का आमच्यात वाद होत, पण मला ते हवंय, तू दे. आणि तुम्ही दिलत मॅडम. थँक्यू. हम्म. म्हणजे अगदी बरोबर. हा क्षण इथे येस आम्ही संजीवनी, बोललो की संजीवनी आज बोलते म्हणते. येस संजीवनी. हो ठीक. मी खूप नेहमीच स्वतःला दोष द्यायची आणि मला नेहमीच असं वाटायचं की नाही आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःच त्रास ओढवून घ्यायची आणि असं कायम मी स्वतःलाच प्रत्येकच बाबतीत स्वतःला जबाबदार धरून स्वतःलाच दोष द्यायची. पण आज मला कळलं की आपण खूप आपलंच स्वतःचं खूप नुकसान करतो. खूप छान हम्म. समजून सांगितलं आणि तुमचा आवाज पण खूप गोड आहे आणि असं वाटते रोज भेटत राहावं, अगदी ओढ लागली अशी. म्हणजे जणू काही आम्ही तुमच्या प्रेमातच पडलो. आणि हीच तर सगळ्यात मोठी गिफ्ट आहे आपली, आयुष्याची हम्म. कमाई आहे ही. याला पैशानी नाही हम्म. मोजता येत. हे फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे, इतकं अनमोल आहे. कारण तुमचे हे शब्द निघणं कुणासाठी ही कमाई असते. त्यामुळे समजूच हम्म. नका की फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही हम्म. इतकं अनमोल नाही देत आहात माहितीये. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभकामना, शुभेच्छा किती माझ्या आयुष्यामध्ये सफाई करतात. तुम्हाला कल्पना नाही माहिती, कल्पना नाहीये. मग जर तुम्हाला मी का समजलं. माहिती नेहमीच कायम कायम स्वतःला दोष देत असते. प्रत्येकच गोष्टीला स्वतःलाच दोष. मला इतरांना त्रास होऊ नये. मी स्वतःला खूप त्रास घेते, पण इतरांना त्रास होऊ नये म्हणून घेते. दुसऱ्याचा दोष असला तरी मी स्वतःवरच आणि हे मी स्वतःवर खूप अन्याय करते. हे आता या सेशन मधून मला कळलं, की मी स्वतःवर खूप अन्याय करत आली आतापर्यंत. पण आता याच्यापुढे नाही. हम्म. तर जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करायला शिकाल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पण सहज माफ करू शकता. ठीक आहे. तर पहिले आपलं हो. स्वतःचं रूम साफ करायची, हो. मग आपण घर, मग थोडस शेजार, मग समाज. हळूहळू बाहेर निघत जायचंय तुम्हाला. हे लक्षात ठेवा. तुमच्यामुळे तुमच्या आयुष्यात मध्ये म्हणजे एकाचं तरी निदान, एकाचं तरी आयुष्याचं भलं हो, की त्याने तुम्हाला आठवण, म्हणजे एक म्हणजे खूपच हम्म. मिनिमम सांगितलं मी. बडी सोच रखना है. हो. किती लोकांचं मी जिथेही जाईल, तो तुमचा ओळखीचा असो नसो, त्याला म्हणजे त्या दृष्टीनेच बघायचंय. तुमच्या दृष्टीने ती एनर्जी हम्म. जाते, तुमच्या बोलण्याने एनर्जी जाते, तुमच्या असल्याने एनर्जी जाते, तुमच्या कधी कधी नसल्याने काही काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, निघून जावं लागतं तिथून. तर तुमच्या नसण्याने सुद्धा ती एनर्जी जाते. हे लक्षात ठेवायचं. हो. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. खूपच छान. येस अल्पा, बोला. क्या बोलू टीचर, आपने जो एक बात कही, मतलब माफ करणं म्हणजे आपल्या वरचे ओझ हलकं करणं, मतलब ये शब्द में इतना गहराई है ना, मैं स्पीचलेस हूँ एकदम. मतलब इतना आसान नहीं है किसी को माफ करना, लेकिन हम कर सकते हैं. हे जो देख, मन अभी भी में जो तूने क्या, बात आता पण ऐक ऐक अल्पा, आता पण तू शब्द काय काढला की इतना सकते हैं. आसान नहीं होता माफ करना, है ना. नहीं उस actually, टाइम पे सुन सुन सुन, उस टाइम पे बस इतना करना. ये बुद्ध की जो कहानी बताई ना मैंने कि मैं इतना बड़ा पत्थर बिना काम के लेके जा रही हूँ, तो वो पत्थर छोड़ना आसान है कि बिना काम का वो पत्थर लेके जाना है. बस बुद्ध ने कहा कि लेके चलो.
कौन सा काम आसान है लेके ये बताओ। ले तो नहीं जाना है, लेकिन मैम मैं कुछ ऐसे मोमेंट्स है वो मैं नहीं भूल पा रही हूँ, मैं नहीं भूल पा रही हूँ। हाँ, तो वो जो नहीं है ना, उस पर बहुत ज्यादा प्रेशर लगा के तुम मैं नहीं भूल पा रही हूँ, यानी तुम्हारे शब्द की टोनिंग भी वही आ रही है। सिंपली बोलो ना कि मैं नहीं भूल पा रही हूँ, ठीक है, ओके। ओके, कोई बात नहीं। मुझे और आगे बहुत कुछ है भाई, अभी तो ये चालू है अपना जस्ट। देखे तो और क्या, और क्या डीप सिखाएंगे। और आहे, अजून काय आहे यार, अजून त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सगळंच सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटलं असेल का की हे पॉइंट्स त्याच्यामध्ये आणखी इतका डीप, म्हणजे इतका डीप की तुमचे अजून अश्रू डोळ्यातून येतात आहे, म्हणजे अजूनही दरवाजे उघडले नाही आहेत, उघडत जातात, उघडत जातात. आज नीतासोबत तर मी दिवसभरात शुभी नंतर तू गेल्यानंतर नीता मला म्हणते की मम्मी तुझं थकली नाही का ग, कारण तू गेल्यानंतर परत टॅरो रिडिंग केलं, परत मग तिची मैत्रीण आली, अजून ती रुपाली आली, म्हणजे किती बोललं बोललं बोललं, कंटिन्युअस बोलते. कसं बोलणं, कसं थकायचंय यार, कसं थकायचंय. हे तर मी माझी रिव्हिजन करते पूर्ण माझ्या आयुष्याची, आणि याच्यात थकले म्हणजे मी काही नसलं तर नुसतं लेटून लेटून थकून जाते, वाटलंच मी मग शाळेत पुस्तकं वाचते किंवा काहीतरी बघते, असं असतं. तर हे अपने को शिफ्ट करना है की थकतो कशाने आपण. विचाराने. हा, तोच अनाठा हे बोज उचलतोय बिनकामाचं, आणि ते कशाला उचलतोय, बुद्धाने सांगितलं म्हणून. म्हणजे बुद्ध म्हणजे माझंच मन आतलं. बुद्ध म्हणजे कोणता व्यक्ती नाही, हे आपणच बुद्ध आहे. अंदर आपणही आपणही बुद्ध आहे, म्हणजे तो मन सांगतोय हाँ सही आपल्याला. टीचर, माफ तो हम कर दी हूँ मैं, लेकिन कुछ ऐसे मोमेंट्स, कुछ पल जो मैंने बिताए हैं तो नहीं भूल पा रही हूँ। हाँ, तो वो मैं और ये नहीं बोल रही हूँ कि भूलो, भूल और जाओ भी सच कहाँ में बोली मैंने, भूल जाओ नोइंग ऐसा। अननोइंग हाँ, उससे मेरा सामना जब आमने सामने होता ही है तो मतलब वो फिर से पूरे जख्म ताजा हो जाते हैं। तो उसपे ना एनएलपी में बहुत कुछ है, तो मैं एक आध बार, मैं तुम मेरे को कॉल करना, ठीक है, दोपहर के वगैरह में लगे तो एक अच्छे से, यानी व्हाट्सएप वीडियो कॉल में पर बात करेंगे अपन, एक स्पेशल मैं सेशन दूंगी तुमको, ठीक है. हा, और ठीक है टीचर। आणि तसं पण आता म्हणजे हे सेशन चालू राहतातच, म्हणजे त्याच्यात आणखी डीप डीप समजून जाईल, पण तरी पण चला एक हे तर झालं पॉझिटिव्ह की कमीत कमी अल्पा येते आहे, बसते आहे, स्वतःला बघते आहे, उसकी यानी कोशिश हो, पूरी जा रही है, पुसून घ्या पण. पूरा ध्यान है. यही सबसे बड़ी पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे सुरुवात झाली आहे. नाहीतर ते जखम कुरतडू नये, हे तर कमीत कमी समजायला लागलं तिला. किंवा म्हणजे आता तरी पण बघू, चिवडायची सवयच असते ना काही काही लोकांना, जसं पिंपल झालं तर चिवडू नको म्हटलं तरी चिवडतच असतं, तसं झालंय ते. तर ते थोडीशी वेळ लागेल चिवडायचं थांबायला. हं? तर आपण जाऊ अजून डीप मध्ये, ठीक आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, खूप काही आहे. आत्मसाक्षात्कार, आणि ह्या आत्मसाक्षात्काराचीच सगळी दृष्टी आहे बरं, सगळं आत्मसाक्षात्कार हे सगळं तुमच्या आतमध्येच आहे. कुणाला माफ करणं हे तुमच्या आतमध्ये आहे, हे तुम्ही बिकमिंग होत आहे, त्याच्यामधून सगळं घडून राहिले तुम्ही आता. कम से कम अभी सोच तो बदल रही है कि हाँ ये भी डायरेक्शन से देखना है अपने को, ठीक आहे. असं जादूटोना नाही आहे की मी म्हंटल आणि तुमचं आज बदललं, पण तुम्ही सुरुवात तर केली, समज तर आली है ना. तर तिथे स्वतःला अप्रिशिएट करा की वा, आणि प्रयत्न करा की एकही क्लास बुडू नये. आणि बुडला तर तुम्हाला रेकॉर्डिंग देतेच, प्रश्नच नाही, पण रेकॉर्डिंग पण ऐका, ठीक आहे. हे बघा, याच्या मागे माझा उद्देश हा नाहीये की माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, की मला युट्यूब वरून कमाई होते तर माझं हे झालं पाहिजे, असं काहीच नाही. एकही पैसा नाही येत युट्यूब वरून, काही नाही होत, आणि मी त्या ह्याच्याने करतच नाहीये. पण तुमच्या जवळ ती एक खजिना असावा आपला, म्हणजे आठवण आपली म्हणा, किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा असं एकटं वाटलं तर मी आहे सोबत, हा उद्देशाने मी करते बस, ठीक आहे. आणि अजूनही मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छिते, एक मिनिट. तर इथपर्यंत धन्यवाद सर्वांना, थँक्यू, तुम्ही सर्व मला साथ देताय. तर रोज असं म्हणजे रोजचं होमवर्क जरूर करत चला, ठीक आहे. तर थँक्यू.